हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळच्या 10 वाजलेले आहेत. डबा घेतला आणि पडाक दिसणी रानात आलो, कारण आई इथं दारं धरायला लागली. आणि काल जरा सुट्टी घेतली रानात यायला पण आणि व्लॉगला पण. आणि आता बरोबर जे आहेत शेवटच्या पाडग्याला दारं चालू झालेली आहेत का. कसं झालं आहे बघा गहू, पिवळा आणि उंच. इथं आहे सगळ्यात उंच गहू इथं आहे बघ इकडं, कारण इकडं आहे ना पाणी एकदम साठून राहते. किती झाले त्याला, 1 2 3 4, चौथ्याला पाणी चालू आहे. आता राहिली 1 2 3 4 5 6 7 8, 8 सारं राहिले तर म्हणजे शेवटच्या पाड्यातलं. आणि ह्याच्यानंतर लास्टला दंड. मग ही शेवटचं पाडगत झालं की या आठवड्यातली दारं कंप्लीट झाला. तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता? तुम्ही बहुतेक कामावर गेला असणार. आणि माझ्या व्हिडिओची वेळ जी आहे बरोबर 10 वाजता, आणि नेमकं तुम्ही कामात असता आणि मी व्हिडिओ बरोबर 10 वाजता पब्लिश करतो. त्याच्यामुळं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं बघत जा काय, आणि सपोर्ट करत जा, जेणेकरून मराठी माणूस जरा थोडा उंच जाईल. तसेही मराठी ब्लॉगर आपल्या महाराष्ट्रात लई कमी आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांना सपोर्ट करत जा. ज्यांना तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, असं नाही म्हणत की मला सपोर्ट करा. तुम्हाला जे क्रिएटर आवडतात त्यांना सगळ्यांना सपोर्ट करत जा, म्हणजे आपण पुढं जाऊ. मराठी माणूस आज जरा थोडं तत्त्वज्ञान आहे, हसायला लागली. म्हणलं आज सकाळ सकाळ सिद्धार्थ काटे आज तत्त्वज्ञान कसं काही सांगायला लागलं ना. आईची स्टाईल बघितली का, आहे का कसं आहे स्टाईल एकदम त्या काश्मीरची कन्या नाही का, काश्मीरमध्ये तसं दिसायला लागले. माझं शर्ट नाही आई, तू पहिल्यापासून असं कष्ट करते असं, म्हणजे अशी दमत बिमत नाही का? काय वाटत नाही. हां, आम्ही जरा थोडं एक पाडगं जरी दारं धरलं ना काय लगेच पेकाळून जातोय. पण आई अजिबात दमत नाही. जुनी लोक चांगलं खाल्लेली असते ती, बरोबर आहे का नाही? भाकरी चटणी वांग कारलं मेथी असलं. आणि आपण काय खातो? पिझ्झा बर्गरवरनं आठवलं तुम्हाला सांगतो. काल माझा भाचा आला, त्यानं रात्री काही केलं तर माहिती आहे, कालवण पनीरची भाजी केली ते, आणि भाच्यानं आणलेला बर्गर. मग आता भाचा माझ्यासाठी काय ना काय आणत असते ना, तर हक्का बर्गर मी एकट्यानं खाऊन टाकला, घरात कोणाला सुद्धा दिला नाही. त्याच्यामुळं का नाही एकदम गाढ झोप लागली. पनीर आणि बर्गर पोट भरून खाल्लं. तुला द्यायचं लक्षातच नाही. आणि आईला असलं फास्ट फूड जंक फूड अजिबात आवडत नाही. खाल्लं ते काय पाठीमाग थांब, खजूर. पाठीमाग थांब की मी कुठं पाठीमागं? तिकडं थांब. मी तुझ्या पाठीशी आहे. चिखलात थांब पाय भरू पाठीमागं. नको, तिथं जा. नाही, मी दारं धरतो म्हणलं तर आई अजिबात ऐकत नाही. झाली की आता किती भरली हो, सगळं चिखल झाले. आता कसं आहे, आता आमचं कसं आहे माहिती आहे का, माईल्या करत आमचं टाईम टेबल. मी घरून पाणी बिणी आणायचं प्यायचं, आणि डबा घेऊन राहणार असतो 10 वाजता द्या. मग इथनं पुढं 1 वाजता मी दारं धरायचे आणि आईनं निवांत बसायचं. नंतर मी जेवण करत तर अर्धा तास आई दारं धरायचे, मग परत मी धरायचे 4 वाजता. म्हणजे जास्त नाही, तरी पण माझ्यापेक्षा जास्त कामं आईचंच होते. असू द्या, जा आता तुम्ही तिकडं पाठीमागं जाऊन थांबा, आम्ही बघतो. चला. तुला असं नाही चल, नाही चल काय हां, तू त्या तिथं थांब. हिर खाणू दे नाही तर काय तर खाणू दे. आता आईचं काय माहीत आहे का, सारखं का खवळती मला, कारण इथं ही बद आहे, हे दार बांधलेलं आहे का. हे आता काय झाले, ही माती जरा कमी असते ना इथं. ही सारा जे आहे ना, सारा बारका झालेला आहे, माती जास्त नसते. म्हणून मी इथलं काय करतोय, इथली माती जास्त ओढून इथं लावतोय, आणि मग इथं खडा पडतंय. मग आई काय म्हणते, खडं करतोय तळं. त्याच्यामुळं का नाही आई मला जास्त दारं धरू देत नाही. पण मी अजिबात ऐकत नसतोय. काय थांब तिकडेच तू. चालू आहे आता बघा पाणी. काय हे नाही काल बहीण आलती जरा दारं धरायला. फक्त आली तिथं मोटरपाशी बसली. तिनं काय दारं बिरं धरली नाही. म्हणजे सगळी आताची पिढी आळशी झाली. काय करायचं, खाणं पाणं चुकाय काय लागलं काय माहीत. खाणं पिणं जे आहे ना ते एकदम असं डुप्लिकेट झाले. त्याच्यामुळं का नाही ताकद राहिली नाही पहिल्यासारखं. जुन्या लोकांच्यात ताकद आहे अजून. बघा गवत काढायला लागले, किती जरी सांगितलं ना आयला अजिबात ऐकत नाही. हळूहळू थोडं गवत काढतच बसते. बगळा आले तर का नाही तर आज कसा झाला गहू बघ, चांगलं झालं का नाही. तर तिथं 2 लोंब्या आहे ना सगळ्यात जास्त उंच झाले त्या. आणि हळूहळू जे आहे ना गहू आता पिवळा पडायला चालू झालेला आहे.
एक मकाचं ताट तिथे दिसतंय. हळूहळू पिवळं पडायला चालू झालं आहे. आणि आता कोणता महिना चालू आहे? आता फेब्रुवारी आहे का नाही? फेब्रुवारीच महिना चालू आहे की. मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एप्रिलमध्ये निघाल हमखास गहू निघाल आहे का नाही? हां आता वाळायला लागला आहे हळूहळू. ठीक आहे, फुगायला लागले ते आता लोंब्या. गहू भरला याच्यात आणि खालनं पण पिवळा पडायला लागला आहे. पण भारी दिसायला लागलं आहे गहू, चांगलं दिसतं. जास्तीत जास्त गहू जे आहे ना पंजाबमध्ये जास्त गहू. आता आपण जे पोती विकत घेतो खायला ते जास्तीत जास्त पंजाबमधून असते. पण आपलं घरचं गहू खायला, गहू नाही आपला गव्हाच्या चपात्या घरच्या खायला वेगळीच मजा येते. आणि मला का नाही जास्तीत जास्त चपात्या लागते. कधी तर चुकून संध्याकाळी भाकरी खाल्ल्या तर खाल्ल्या. हे तुला सांगितलेलं का नाही असं काढत बसणं. त्या दिवशी चिरलेलं बोटाला बघू हाय का? बघा बघा, किती चिरलंय? हो का कसं चिरलं आहे का? अजिबात ऐकत नाही. म्हणलं असं निवांत असं पाणी सोडलं की बसायचं तसलं काय नाही. गवत काढत बसते. ते असं लय चिरलंय. मग ते ठणकत असेल का नाही? आता ऐकत एक नाही, काय करायचं? बस आता बसल्या बसल्या असं बसायचं शांत. नाही तर जा सावलीला जाऊन बस जा. आता एवढं एक एक गवत काढत काढत आता काय होणार आहे त्याला? झालं की आता. म्हणून म्हणलं होतं फवारून घेऊया. फवारला असलं असतं ना हीच गवतच आलं नसतं याला. हो बघितलं का साप? दारो बघायला चाललो होतो, बघा चालला बघा तिकडं आहे का? गेला झुडपात. आता बरोबर 2 वाजले त्या. आणि मी आईला जी खवळतोय का नाही ते एकदम योग्य आहे. कारण आई बसत नाही, सारखं ते गवतात हात घाल, चगळात हात घाल, अडचणीच्या ह्याच्यात बस. आता साप दिसला, मी आईला दाखवलं आणि मग आईला खात्री पटली आणि म्हणली आता की बाबा मी खाली बसत नाही. रानात कसं, आणि ती साप आहे ना बरोबर मातीच्या कलरचा होता, सेम मातीसारखा रंगाचा काय. त्याच्यामुळं ती जास्त दिसून आता. मी पण असं चाललो होतो खाली तिकडं आणि बघितलं पहिल्यांदा त्याचं तोंड दिसलं, डोळं दिसलं काळं, आणि मग पाठीमागचं दिसलं पूर्ण साप. नंतर म्हणलं आणि बसला एकदम शांत बसला होता. जरा थोडं मी पुढं गेलो, लगे हल्ला आणि त्या झुडपात गेला. मग आईला सांगितलं की आता त्या झुडपात, तिथं जे झुडूप आहे ना तिथं बसायचं नाही. आणि आता झालं, आता खालची दारं झाली ती, आता वरचं तेवढं बरडाचं राहिले. ही भिजवतो एवढं, मोटर बंद करतो आणि मग डायरेक्ट घरी जातो. रानात का नाही जपूनच काम करावं लागतं इजू काट्याचं. निसर्गाचं गणितच वेगळं आहे बघा. चिमणीनं पटक दिसणी येऊन हवा गोम खाल्ली. सकाळपासून एकदम हसत खेळत दारं धरत होतो, मोबाईल बघत छानपैकी गाणी लावून. पण अचानक साप दिसला, त्यामुळं आता बरोबर असं लक्ष देऊन दारं धरायला लागलं. आणि तुम्हाला पण जे कोणी माझे शेतकरी बांधव आहेत, जे रानामाळात काम करतात, कोण महिला वर्ग असतील भगिनी माझ्या, तुम्हीसुद्धा जपून रानात काम करत जा. कारण सापाचा कलर आहे त्यांना लक्षात येत नाही. तर वेगवेगळ्या प्रजातीचं साप आहे, त्यामुळं असं लगेच, आणि त्यात ऊन असलं कडक आहे, लवकर दिसून येत नाही. त्यामुळं जरा जपून सावधगिरीनं काम करत जा. काय ढगाळ वातावरण झाले बघ आहे का? त्या तिकडं पाऊस येते का काय तसं वाटायला लागले. ढगाळ पावसाळ्यात सुद्धा नव्हतं. चला मोटर बंद केलेली आहे आणि निघालो आता घराकडं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र.